नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे डिजिटल टेक्निक लेक्चर नंबर 6. आज आपण शिकणार आहोत बायनरी टू ऑक्टल कन्वर्शन. बायनरी नंबर पासून ऑक्टल नंबर कसा तयार करायचा ते कन्वर्शन बघणार आहोत. अत्यंत सोपी आहे, खूप इझी टॉपिक आहे. चला तर बघूया. कन्वर्शन बायनरी टू ऑक्टल नंबर. तर प्रॉब्लेम नंबर फर्स्ट 1 1 0 1 0 0 0 हा बायनरी नंबर आहे आणि याचा कन्वर्ट आता आपल्याला ऑक्टल नंबर मध्ये करायचा आहे बायनरीचा. तर काय लक्षात काय ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, बघा हेक्साडेसिमल मध्ये 4 ची पेअर घ्या लागते. हेक्साडेसिमल मध्ये कितीची पेअर घ्या लागते? 4 ची. याच्या आधीचं जे लेक्चर समजा जर तुम्ही बघितलं नसेल तर ते लेक्चर तुम्ही बघून घ्या, लेक्चर नंबर 5. तसंच ऑक्टल नंबर मध्ये 3 ची पेअर घ्या लागते. कितीची पेअर्स घ्यायची आहे? 3. राईट पासून तर लेफ्ट पर्यंत 3 चे पेअर्स घ्यायचे. तर सर्वात आधी काय करायचं, हा नंबर जसाच्या तसा लिहून घेऊ आपण. 1 1 0 1 0 0 0 हा बायनरी नंबर आहे. त्यानंतर काय करायचे, इथं 3 ची पेअर्स करून घ्यायची. म्हणजे बघा राईट पासून घ्यायची बरं. 1 1 2 3 2 आणि हा एक सिंगल राहिला. अशी 3 च्या पेअर्स आपण घेतला. इथं सिंगल राहू शकते, डबल राहू शकते. 3 असला तर पेअर तयार झाली असती. तर इथं काय करायचं मग, आता पहिली पेअर्स काय झाली आपली? 0 0 0. दुसरी पेअर्स किती झाली? 1 0 1 1 0 1. आणि तिसरी पेअर्स मध्ये फक्त 1 आहे. पण किती नंबर्स पाहिजेत? 3 पाहिजेत. मग आता कुठलाच नंबर नसल्यामुळे याला 0 0 देऊन द्यायचा. त्याच्यानंतर सेम आपला फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला बघा, जर 2 to the power 0 असला तर त्याला 1 म्हणतो आपण. 2 to the power 1 म्हणजे त्याला 2 म्हणतात. आणि 2 चा स्क्वेअर म्हणजे किती होते? 4. 1 2 4 हा आपला फॉर्म्युला आहे. सर्वात आधी लिहायचं 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4. इथं पण 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4. इथं पण 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4. नंतर सिंपल मल्टिप्लाय करायचा. आता बघा कसा, पहिला मल्टिप्लाय पहिल्यासोबत 0 into 4 पहिल्यासोबत मध्ये साइन प्लस, दुसऱ्यासोबत 0 into 2 मध्ये साइन प्लस. त्याच्यानंतर तिसऱ्यासोबत 1 into 1. इथं पण फर्स्ट नंबर सोबत 1 into 4 मध्ये साइन प्लस. सेकंड नंबर सोबत 0 into 2 मल्टिप्लिकेशन करावं लागते फक्त, मध्ये साइन प्लस आणि 1 into 1. इथं पण बघा फर्स्ट नंबरचा मल्टिप्लाय फर्स्ट नंबर सोबत 0 into 4 मध्ये साइन प्लस. सेकंड नंबरचा मल्टिप्लाय सेकंड नंबर सोबत 0 into 2. थर्ड नंबरचा मल्टिप्लाय थर्ड नंबर सोबत 0 into 1. कॅल्क्युलेशन करूया. 0 into 4 0 प्लस 0 into 2 0 1 into 1 1. पहिला नंबर 1 आला. 1 into 4 4 0 into 2 0 आणि 1 into 1 1. 4 plus 1 5. दुसरा नंबर 5 आला. 0 into 4 0 0 into 2 0 मध्ये साइन प्लस आणि 0 into 1 0. तिसरा नंबर 0 झाला. आपला नंबर तयार झालेला आहे 1 5 0. हा झाला ऑक्टल नंबर. बायनरीचा कन्वर्ट ऑक्टल. पहिला 1, सेकंड नंबर 5 आणि थर्ड नंबरवर होता 0. 1 5 0. प्रॉब्लेम इज सॉल्व. अत्यंत इझी आहे. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी एक वेळा अगेन बघा. आपण बघत आहे कन्वर्शन बायनरी टू ऑक्टल नंबर. बायनरी नंबर घेतला 1 1 0 1 0 0 0. बायनरी आहे, याचा ऑक्टल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. हा नंबर लिहिला आपण 1 1 0 1 0 0 0. ऑक्टल नंबर मध्ये 3 ची पेअर्स अप्लाय करायला लागते. 3 नंबरची 1 2 3 राईट टू लेफ्ट मध्ये जायचं. 1 2 3 1 2 3 हा सिंगल राहिला तर इथं 2 0 देत आपण वाढवले. 3 च्या पेअर्स मध्ये बनावाच लागते. मग इथं लिहायचं 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4. मल्टिप्लाय केला पहिल्यासोबत 0 into 4 पहिल्यासोबत मध्ये साइन प्लस
झिरो इंटू टू, दुसऱ्यासोबत माझा सेम प्लस, आणि 1 इंटू 1, 1 इंटू 1. इथं पण पहिला 1 इंटू 4 माझा सेम प्लस, 0 इंटू 2 माझा सेम प्लस, आणि 1 इंटू 1, 1 इंटू 1. त्याच्यानंतर इथं पण 0 इंटू 4 माझा सेम प्लस, 0 इंटू 2 माझा सेम प्लस, आणि 0 इंटू 1. आता 0 इंटू 4 0, 0 इंटू 2 0, 1 इंटू 1 1. याचा ऍडिशन केली 1 आलं. 1 इंटू 4 4, 0 इंटू 2 0, 1 इंटू 1 1, 4 प्लस 1 5, 0 इंटू 4 0, 0 इंटू 2 0, आणि 0 इंटू 1 0, 0 0 0 0, म्हणजे 1 5 0. हा झाला आपला ऑक्टल नंबर, बायनरी नंबरचा ऑक्टल नंबर कन्व्हर्शन. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट इज द कम्प्लिटेड. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम जर समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील. टोटल डिजिटल टेक्निकचे 20 व्हिडिओ म्हणजे 20 लेक्चर मी हे अपलोड करणार आहे युट्यूबवर, पहिले 20 लेक्चर. तर तुम्ही कंटिन्यू करू शकता, म्हणजे की एक चॅप्टर तो तुमचा पूर्णच्या पूर्ण क्लिअर होऊन जाईल. माझ्याकडून एक चॅप्टर तुमच्यासाठी गिफ्ट. आता लक्ष द्या. प्रॉब्लेम नंबर यू सेकंड. कन्वर्शन वन झिरो वन वन झिरो वन वन. बायनरी नंबर आहे. बायनरीचं कन्वर्शन आपल्याला ऑक्टल मध्ये करायचं आहे. ऑक्टल म्हणजे ज्याच्या बेसला काय राहतो 8 राहतो. आता कसं करसाल बघा. 1 0 1 1 0 1 1 हा बायनरी नंबर. बायनरीचा आता आपल्याला कशात करायचा, ऑक्टल. ऑक्टल मध्ये करायचा आहे तर 3 ची पेअर. हेक्साडेसिमल मध्ये करायचं असेल तर 4 ची पेअर. आणि बायनरी आणि त्याच्यानंतर काय होतं, बायनरी डेसिमल मध्ये करायचं आहे तर डायरेक्ट करतो आपण. हे सर्वच्या सर्व याच्या आधीच्या लेक्चर मध्ये शिकवलेलं आहे. आता इथं 3 ची पेअर्स घ्यायची. 1 1 2 3 2, आणि हा एक विचार राहिला सिंगल. काही टेन्शन नव्हतं सिंगल राहिला तरी. लिहून टाकायचे नंबर्स. 0 1 1 पहिली पेअर्स आहे आपली 0 1 1. मग आहे 0 1 1, हे पण आहेत सेम 0 1 1. लास्टला हा सिंगल आहे 1. अजून याच्यासोबत 2 नंबर पाहिजेत, 0 0 लिहून द्यायचे, झालं. नंतर आपला फॉर्म्युला लावायचा. फॉर्म्युला काय, 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4, 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4, 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4. नंतर मल्टिप्लाय पहिल्यासोबत 0 इंटू 4 मध्ये साइन प्लस, त्यानंतर दुसऱ्यासोबत 0 इंटू 2 मध्ये साइन प्लस, तिसऱ्यासोबत 1 इंटू 1. बघा पहिल्यासोबत 0 इंटू 4 मध्ये साइन प्लस, दुसऱ्यासोबत 0 इंटू 2, आणि इथं 1 इंटू 1. इथं बघा पहिल्यासोबत 0 इंटू 4 मध्ये साइन प्लस, दुसऱ्यासोबत 1 इंटू 2, आणि तिसऱ्यासोबत 1 इंटू 1. इथं पहिल्यासोबत 0 इंटू 4 फर्स्ट मध्ये सेम प्लस, सेकंड सोबत 1 इंटू 2 मध्ये सेम प्लस, आणि थर्ड सोबत 1 इंटू 1. 0 इंटू 4 0 प्लस 0 इंटू 2 0, 1 इंटू 1 1. पहिला नंबर 1 झाला. 0 इंटू 4 0, 1 इंटू 2 2, आणि 1 इंटू 1 1, म्हणजे 2 प्लस 1 3. सेकंड नंबर 3 झाला. 0 इंटू 4 0, 1 इंटू 2 2, 1 इंटू 1 1, म्हणजे 3. फायनली नंबर झालेला आहे आपला ऑक्टल नंबर 1 3 3. हा झाला आपला ऑक्टल नंबर 1 3 3. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा हे प्रॉब्लेम तुम्हाला समजलं असेल तर नक्की या प्रॉब्लेमला, या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, टेलिकम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. याच्यानंतर पण आपण 3-4 प्रॉब्लेम घेणार आहे. हे झाल्यावर घेऊ प्रॉब्लेम नंबर 3.
आता बघूया प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3. कन्वर्ट बायनरी टू ऑक्टल. नंबर 10001 बायनरी नंबर आहे. याचा आपल्याला ऑक्टल मध्ये कन्वर्ट करायचा. हा लिहून घ्या. 10001 हा आहे बायनरी नंबर. ऑक्टल मध्ये करायचा आहे. तर ऑक्टल मध्ये जर कन्वर्ट करायचं आहे तर लक्षात ठेवा, 2-2ची पेअर्स अप्लाय, सॉरी 3-3ची पेअर्स अप्लाय करायची. एक आणि आता हे 2च नंबर आहे. काही टेन्शन नका घेऊ. 1 0 आपल्याला वाढवावं लागेल. कसं करसाल? पहिली पेज काय झाली? 001 ची 001 1010. राईट साईडला 1 0 देऊन द्यायचा. सॉरी लेफ्ट साईडला, लेफ्टला 1 0, कारण 3ची पेज तयार करायची आपल्याला. नंतर आपला फॉर्म्युला अप्लाय करायचा. 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, 1 चा डबल 2, 2 चा डबल 4, आणि नंतर मल्टिप्लाय करायचं. पहिल्यासोबत 0 × 4 मधा साइन प्लस, दुसऱ्या सोबत 1 × 2 मधा साइन प्लस, तिसऱ्या सोबत 0 × 1. इथं पण पहिल्या सोबत 0 × 4 मधा साइन प्लस, दुसऱ्या सोबत 0 × 2 मधा साइन प्लस, तिसऱ्या सोबत 1 × 1. 0 × 4 किती होते? 0 मधा साइन प्लस, 1 × 2 किती होते? 2, आणि 0 × 1 किती होते? 0. 0 + 2 + 0 2. त्यानंतर याचा बघूया. 0 × 4 0, 0 × 2 0, 1 × 1 1, 0 + 0 + 1 1. म्हणजे नंबर तयार झाला आपला. ऑक्टल नंबर आला 21 म्हणजे 21. हा झाला तुमचा ऑक्टल नंबर तयार. प्रॉब्लेम इज सॉल्व. असेच खूप सारे प्रॉब्लेम सर, पण आता जरा आपण पॉईंटवाले प्रॉब्लेम घेऊया, जेणेकरून तुम्हाला पण थोडं बरं वाटेल. हे खूप इझी वाले प्रॉब्लेम सर. तर बघूया पॉईंटवाला प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 4. बायनरी टू ऑक्टल. बायनरी टू ऑक्टल नंबर. प्रॉब्लेम आहे 1 1 1 1 0 1 0 1 .11101. हा बायनरी आहे. त्याचा आपल्याला कशात कन्वर्ट करायचा विद्यार्थी मित्रांनो? ऑक्टल मध्ये करायचा. काही टेन्शन घ्यायचं नाही, घाबरायचं काही कारण नाही. असलं तरी लक्षात ठेवा, पॉईंटचे जो पहिलीचे डिजिट्स येतात ते राईट टू लेफ्ट घ्या लागतात, आणि पॉईंटच्या नंतरचे हे लेफ्ट टू राईट घ्या लागतात. म्हणजे असे पहिले हा नंबर लिहून घ्यायचा. 11101001 .11101. हा बायनरी नंबर आहे. ऑक्टल मध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला. 3-3ची पेअर्स अप्लाय करायला लागते. 3ची पेअर्स 1 1 2 3 हे झाली 1, आणि हे 2 असतात. तर इथे 1 आपल्याला ऍड करावं लागेल. इथं पण इकडून करायचे 1 आणि हे 2. आता काय करसाल? जे हे बघा 101 म्हणजे 101 ची एक पेअर तयार झालेली आहे. 101 हा आहे 101 ची. त्यानंतर आहे सेकंड पेअर किती आहे? 110 चे 110, आणि हे तर 11 असतात, 2 असतात. एक जण पाहिजे आले, इथं 0 देऊन द्यायचा. इथं डॉट आहे. इकडे बघा पहिली किती झाली? 1 1 1. त्याच्यानंतर
सेकंड किती झाली 0 1 आहे, किती आहे 0 1, इथे घेतला 0 नंतर 1, मग एक पाहिजे अजून, एक 0 इथं देऊन द्यायचा, मागच्याला मागं समोरच्याला समोर 0 ऍड करायचे, बस एक हेच हा एक फरक आहे, बाकी काहीच नाही, बाकी तर मग सर्व सारखंच आहे, फॉर्म्युला तो तोच लागणार आहे आपला. 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4, 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4, 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4, 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4, 1 1 चा डबल 2 2 चा डबल 4. आणि सिंपल आता कॅल्क्युलेशन, पहिला पहिल्यासोबत, दुसरा दुसऱ्यासोबत, तिसरा तिसऱ्यासोबत असा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, हे मेथड सॉल्व्ह करण्याचे बरेचसे टेक्निक्स आहेत. आता हे मी कसं आहे मल्टिप्लाय करून तुम्हाला दाखवून राहिलो, जर तुम्ही डायरेक्ट पण करू शकता. बघा, जो नंबरला 0 लागला तो लिहायचा नाही, फक्त ज्याला काय लागला 1 लागला तो नंबर फक्त लिहायचा, चेक करायचा. आता बघा 1 लिहिला, 1 लागलेला आहे, तर हा इथं खाली किती आहे 2, इथं लिहिसाल 2. अशी टेक्निक पण तुम्ही युज करू शकता. 2 इथं किती आहे 1, याच्या खाली किती आहे 1, 2 + 1 3, इथं 1 लागलेला आहे म्हणजे की हा नंबर लिहिसाल तुम्ही खालचा 4, म्हणजे सेम प्लस इथं 1 लागलेला आहे, तर 1च्या खालचा नंबर किती आहे 2, 0च्या खालचा लिहायचा नाही. 4 + 2 किती होते 6, हे पण एक मेथड आहे. हा 1च्या खाली किती आहे 4, म्हणजे सेम प्लस 0च्या खाली 0 नाही मला घ्यायचा, 1चा फक्त 1च्या खाली, 1च्या खाली किती आहे 1, 4 + 1 5, इथं बघा 1च्या खाली किती आहे 4, इथे 1च्या खाली किती आहे 2 + 1, 4 + 2 6, 6 + 1 7, इथं पण हे हे वेगळी मेथड आहे. हे पण मेथड तुम्ही बघून घ्या, तुम्हाला जे वाटले ते तुम्ही करू शकता. 0च्या खालचं लिहायचं नाही, फक्त 1च्या खाली, 1च्या खाली किती आहे 2, तिथं 2 लिहायचं, इथे लिहाल 2. तर मग आपला नंबर काय झाला तयार, हे डायरेक्ट होते शॉर्टकट 365.72 ऑक्टल नंबर, पॉईंटच्या नंतरचे ते इकडे द्यायचे 365.72. तुम्ही हे पण मेथड यूज करू शकता, जर तुम्हाला वाटलं तर तेच, मग पहिल्याचा मल्टिप्लाय पहिल्यासोबत, मग सेम प्लस दुसऱ्याचा मल्टिप्लाय दुसऱ्यासोबत, मग सेम प्लस तिसऱ्याचा मल्टिप्लाय तिसऱ्यासोबत, असं पण करू शकता. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता. मी तुम्हाला दोन्ही मेथड शिकवल्या, तुम्हाला जशी वाटेल तुम्ही ते सोयीस्कर करू शकता. इथं पण पहिल्याचा मल्टिप्लाय पहिल्यासोबत बघा 1 × 4 4, 1 × 2 2, आणि 0 × 1 0, तो लिहिलाच नाही. इथं बघा 0 × 4 0, 1 × 2 2, म्हणजे सेम प्लस 1 × 1 1, 1 × 4 4, म्हणजे सेम प्लस 0 × 2 0, तो लिहिला नाही. 1 × 1 1, 1 × 4 4, 1 × 2 2, आणि 1 × 1 1, 4 + 2 + 1 7, 0 × 4 0, तो लिहिला नाही. 1 × 2 2, आणि 0 × 1 0, तो लिहिला नाही, फक्त इथं राहिला 2, हा 2 ॲज इट इज, म्हणजे 365.72. सॉल्व्ह करण्याच्या अशा वेगवेगळ्या मेथड्स आहेत, तुम्हाला जसे वाटलं तसं तुम्ही त्या सोयीस्करपणे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अशी प्रॉब्लेम पेपरमध्ये येतात म्हणजे येतातच, कारण की पहिला चॅप्टरच आहे आपला तो, तर येणार तर आहेच. एक प्रॉब्लेम आपण अजून घेऊया आजच्या लेक्चरमध्ये, कन्वर्ट म्हणजे डायरेक्ट असली तर 0 1 0 0 0 1 1 0.010011, याचा कन्व्हर्शन आपल्याला कशात करायचं आहे, ऑक्टलमध्ये करायचं आहे. तर कसं करायचं, सेम बिलकुल, पहिले हा नंबर लिहून घेऊ आपण, 01000.0100011, ऑक्टल नंबर, ऑक्टलमध्ये कन्वर्ट करायचं. तुम्हाला असं वाटत असेल की टॉपिक खूप इझी आहे, पण लक्षात ठेवा, नजर हटी दुर्घटना घटी. जर एक जरी समजा एखादा पॉईंट जर समजा तुम्ही मिस केला तर तुम्हाला डायरेक्टली 0 मार्क्स भेटतात. म्हणून या जो सब्जेक्ट आहे डिजिटल टेक्निक, याचा रिझल्ट खूप कमी लागतो. बरेचसे विद्यार्थ्यांचा विषय हा बॅकलॉग येते, बरेचसे विद्यार्थ्यांचा, कारण कसं आहे की चुकत नाही ते, म्हणजे की कसं आहे की ते बरोबर मेथड तर बरोबर करतात, पण हे असं फास्टमध्ये गडबडमध्ये चुकून जाते. आता आपल्याला ऑक्टलमध्ये करायचे तर 3 3चा 1 1 2 3 3 आहे 2, आणि त्यानंतर हे 2च आहे. ओके, इथं 1 आणि हे 2. नंतर आता आपण फेज तयार करूया. पहिला हा 0 1 आहे, 0 1 वाला होता, तर 1 0 देऊन दे इथंच. सेकंड मग 0 0 0 0 0 0, नंतर 1 1 0 1 1 0, पॉइंट इकडलं 0 1 0
आणि त्यानंतर 0 1 1. त्यानंतर आपला फॉर्म्युला तोच 1 का डबल 2, 2 का डबल 4, 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 1 का डबल 2, 2 का डबल 4. आणि नंतर सिंपल कॅल्क्युलेशन्स मल्टिप्लिकेशन. आता हे थोडंसं लेंदी प्रॉब्लेम आला तर मग आपण थोडं शॉर्टकट मध्ये यूज करूया. आता कसं करणार, पहिल्याचा मल्टिप्लाय पहिल्यासोबत 0 इंटू 4 0, दुसऱ्याचा मल्टिप्लाय दुसऱ्यासोबत 0 इंटू 2 0, आणि 1 इंटू 1 1, 0 प्लस 0 प्लस 1, पहिलं 1 आलं. 0 इंटू 4 0 0 आणि 0, म्हणजे इथे 0 येते. इथं बघा 1 इंटू 4 4 प्लस 1 इंटू 2 2 प्लस 0 इंटू 1 0, म्हणजे इथं 6 आहे. 0 इंटू 4 0, 1 इंटू 2 2, आणि 0 इंटू 1 0, म्हणजे इथं 2 येते. इथं 0 इंटू 4 0, त्यानंतर 1 इंटू 2 2, आणि 1 इंटू 1 1, म्हणजे इथं 3 येते. म्हणजे आपला ऑक्टल नंबर काय झाला 106.23. हा झाला आपला ऑक्टल नंबर. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे कन्व्हर्शन समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या लेक्चरमध्ये आपण इथं थांबून जाऊया. मग रिमेनिंग टॉपिकमध्ये आता आपण उद्याचे जे म्हणजे नेक्स्ट लेक्चर राहणार आहे, लेक्चर नंबर 7, त्याच्यामध्ये आपण टोटली उद्या घेणार आहोत हेक्साडेसिमल वाले घेऊन घेऊ. हेक्साडेसिमल टू डेसिमल, हेक्साडेसिमल टू बायनरी, हेक्साडेसिमल टू ऑक्टल, म्हणजे तिन्ही कन्व्हर्शन घेऊन घेऊ उद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. 8व्या लेक्चरमध्ये घेऊ मग आपलं कुठलं राहिलं ऑक्टल, ऑक्टल टू डेसिमल, ऑक्टल टू बायनरी, ऑक्टल टू हेक्साडेसिमल. नंतर आपले कन्व्हर्शन कम्प्लीट होऊन जातील. आजच्यासाठी इथंच थांबूया. धन्यवाद.